नमस्कार, मी आता संगीता देवकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी माझी दीर्घकथा मालिका साथ दे तू मला या कथेचं मी तुमच्यासाठी वाचन करत होते। आपण त्याचे या अगोदरचे भाग एकूण 6 भाग आपण याचे ऐकले आहेत। तर आजचा हा 7वा भाग आहे। तर आर्या आणि मितेशची एक मस्त अशी छान अशी रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे। याच्यामध्ये खूप ट्विस्ट आणि टिक्स असणार आहेत। कथा जशी जशी पुढे जाईल तशी ती अधिकच इंटरेस्टिंग बनत जाणार आहे। तर त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, तरच तुम्हाला कथेच्या पुढच्या भागाचं नोटिफिकेशन पटकन मिळेल आणि लगेचच तुम्हाला कथा ही ऐकायला मिळेल। तर ही खूप छान अशी कथा आहे, तर त्यामुळे नक्कीच आपल्या या चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। तर आपण कथेचा आता पुढचा भाग पाहत आहोत, जिथे की मितेश आर्याला भेटायला तो कोल्हापूरला आला आणि तिची भेट घेऊन तो आता परत पुण्याला निघणार आहे। इथपर्यंत आपण ही कथा ऐकली होती। आता पुढे आर्या गेली तसं मितेशचे मन ही उदास झाले। तिला इथे सोडून जाणे त्याच्या जीवावर आले होते। आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचा ऋतू आला होता। त्याला तो भरभरून जगायचा होता, पण त्याचा नाईलाजही होता। आर्या येईल ना आपल्याला भेटायला पुण्यात, अशी मनाची समजूत घालून तो झोपी गेला। सकाळी लवकर उठून आवरून मितेश हॉटेलमधून बाहेर पडला। आर्याला त्यांनी कॉल लावला। हॅलो आर्या, गुड मॉर्निंग। हाय मितेश, आवरले का तुझे? हो, आत्ता निघतोय, कारमध्येच बसत आहे। मितेश, नीट जा आणि पोचला की मला मेसेज कर, आर्या म्हणाली। त्याचा आवाज कातर झाला होता। मितेश इतका हळवा होता की अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्याला मनाला लागून राहत असायच्या। आत्ताही तो खूप सेंटी झाला होता। आर्या, आय मिस यू स्वीट हार्ट, तो म्हणाला। मिस यू टू मितेश, टेक केअर। आर्याने मग कॉल ठेवून दिला, नाहीतर तिलाही त्याला निरोप देणे जड झाले असते। मितेशने मग कार सुरू केली आणि मन फ्रेश व्हावे यासाठी त्याने FM सुरू केले। मुस्कुराहट या नमी होगी, जितने गम जितनी खुशी होगी, बाट लेंगे मिलके दोनों क्या कमी होगी, संग तेरी जिंदगी कितनी हसीन होगी। हे अरिजितचं एक सुंदर असं रोमॅन्टिक गाणं रेडिओवर सुरू होतं आणि अरिजितच्या आवाजात हे गाणं खूपच सुंदर, अजूनच सुंदर वाटत होतं। जणू या गाण्यामध्ये मितेशच्या भावनाच सामावल्या होत्या असं त्याला वाटत होतं। आर्या त्याच्या आयुष्यात आली आणि पुन्हा त्याचं आयुष्य रंगीत झाले। आता मितेश पुण्यात येऊन एकदम उत्साहात लिखाण करू लागला। स्टोरी मस्त जमत आली होती। त्याने अनुभवलेले आणि काही काल्पनिक असे बरेच प्रसंग त्याने त्या कादंबरीत लिहिले। खूप सुंदर अशी कथा तयार होत होती। त्याच्या आयुष्यात सगळं कसं छान आणि सुरळीत चालू होते। आर्यासोबत त्याचं रोज बोलणे होत असे। मेसेज, कॉल किंवा एकमेकांचे फोटो शेअर करणे हे सगळं त्यांचं चालू होतं। मेहता एकदा पुण्याला आले होते, तेव्हा मितेशने त्यांना थोडी स्टोरी वाचून दाखवली, जी त्यानं लिहायला सुरुवात केली होती। ती त्यांना फार आवडली। त्याच्या लिखाणाची शैली फारच वेगळी होती मितेशच्या। त्याचा शब्द आणि शब्द वाचणाऱ्याच्या मनाचा ठाव घेत असे। प्रत्येकाला त्याच्या कथा वाचताना जणू आपणच आपलं आयुष्य जगतो आहोत असं फील होत असे। सहज सुलभ लेखनशैली आणि रोमॅन्टिक लव्ह स्टोरी लिहिण्यात त्याचा हातखंडा होता। त्यामुळे तमाम तरुणाईंच्या गळ्यातला तो ताईत बनला होता। कित्येक तरुण मुलींचा तो क्रश होता आणि भरपूर मुली त्याला डायरेक्ट प्रपोजही करत असायच्या। आर्या, मला थोडे बोलायचं आहे तुझ्यासोबत। समीरचा तिला कॉल आला होता। आता समीर म्हणजे हा आर्याचा नवरा, की ज्याच्यापासून घटस्फोट घेणार आहे। आत्ता बोलण्यासारखी काय शिल्लक आहे का समीर? अरे एकदा भेट तरी, आपण बोलून काही गोष्टी सॉर्ट आउट करू शकतो ना, समीर म्हणाला। मला त्याची गरज वाटत नाही समीर। तुझे नाव खराब व्हायला नको म्हणून तुला आपला डिवोर्स नको आहे, हे खरे आहे हे, आर्या म्हणाली। आर्या, आता सगळं कसं कॉलवर बोलता येईल? प्लीज भेट मला, मी येऊ का तिकडे? समीरने विचारले। समीर, मी सांगते तुला, मग भेटू आपण, आर्या म्हणाली। आर्याचा आता मूडच गेला त्याच्या फोनमुळे। तिने व्हॉट्सअप पाहिले तर मितेशचे 4-5 मेसेज आले होते, पण आता तरी ते वाचण्याच्या मोडमध्ये नव्हती। आर्याने समीरला भेटायला पुण्यात यायचे ठरवले। मितेशलाही भेटता येईल असं तिने ठरवलं। मितेशला तिने सांगितले तसा तो खूप खुश झाला। जवळजवळ 1 महिन्याने ते दोघे भेटणार होते। समीरने बाहेर न भेटता आर्याला घरीच बोलवले होते। आर्या वेळेतच समीरकडे गेली। हाय आर्या, कशी आहेस? तिला बघून समीरने विचारले। जीन्स आणि टॉपमध्ये आर्या खूप सुंदर दिसत होती। मी छान आहे, तुझे काय? माझं काय असणार, बिझनेस आहे की बिझनेस।
काय घेणार तू, कोल्ड्रिंक्स की कॉफी? समीरने विचारले. कॉफी घेईन, आर्या म्हणाली. समीर कॉफी बनवायला किचनमध्ये गेला. आर्या ती सोडून गेलेले कधीच सोडून गेलेलं कधी तिचं घर बघत राहिली. म्हणजे जेव्हा ती जाताना घर सोडून गेली ते घर ती पुन्हा बघू लागली. तर जसंच्या तसं सगळं होतं. समीरने काहीही चेंजेस केले नव्हते. बेडरूममध्ये बेडच्या वरच्या वॉलवर त्या दोघांचा लग्नातला फोटो अजूनही तिथे तसाच होता. टिपायावर दोघांचा क्लोजअप फोटोही होता. आर्या, आपलं घर आहे तसंच आहे. मी काहीही चेंज केले नाही. त्यामुळे तू आजही माझ्यासोबत आहेस ही फिलिंग मला सुखावते. समीर कॉफी घेऊन आला होता. त्याने पाहिले होते की आर्या जी सगळं घर नजरे करून घालत होती. समीर, जस्ट बघत होते मी, खूप दिवसांनी आले ना, सो, आर्या म्हणाली. समीरने कॉफी मग टेबलवर ठेवली. आर्याजवळ तो आला. तिला काही समजायच्या आत त्याने तिचे हात पकडले. आर्या, आय स्टील लव्ह यू. पुन्हा एकदा विचार करून बघ, माझं प्रेम आहे तुझ्यावर, समीर म्हणाला. समीर, आपण वेगळे होऊन आता 7-8 महिने होतील. आपली केस पण कोर्टात उभी राहील, आर्या म्हणाले. प्लीज आर्या, मी मान्य करतो की माझे चुकले. मी तुला वेळ दिला नाही ना, तुला समजून घेतले. पण आता तू म्हणशील तसं सगळे करेन मी. आईबाबांना पण आपण एकत्र यावे असे वाटते, समीर म्हणाला. समीर, माझा निर्णय झाला आहे, त्यात आता काहीही बदल होणार नाही, आर्या म्हणाली. यू डोंट लव्ह मी, आर्या. तुला माझ्याबद्दल काहीच फील नाही आहेत का? आपलं लग्न झालं आहे, आर्या, समीर म्हणाला. समीर, प्लीज, मला हे जमणार नाही. अरे रिझन तरी सांग, मी स्वतःही तुझ्यासाठी बदलायला तयार आहे, समीर म्हणाला. समीर, आय डोंट लव्ह यू, ट्राय टू अंडरस्टँड, आर्या म्हणाले. आर्या, तुझ्या लाईफमध्ये दुसरे कोणी आले आहे का, समीरने विचारले. येस समीर, आणि माझा निर्णय झाला आहे. लवकरच आपला घटस्फोट होईल. तूही तुझ्या आयुष्यात पुढे निघून जा. मी तुझ्यासाठी योग्य नाही आहे, आर्या म्हणाले. आर्या, तू माझ्यासाठी योग्य आहेस की नाहीस हे मला ठरवू दे. पण आता तुझ्या आयुष्यात माझी जागा दुसऱ्या कोणी घेतली आहे, सो पुढे बोलण्यात काहीही अर्थ नाही. तू खुश राहा. थँक्स समीर, मी निघते, आर्या इतकं बोलून निघाली. आर्या, कॅन आय हग यू, समीरने विचारले. त्याचे डोळे जरासे पाणावलेले होते. आर्याने येऊन मग समीरला मिठी मारली. टेक केअर समीर, इतकंच बोलून आर्या मागे न पाहता घराबाहेर पडली. समीर तिला पाठमोरी जाताना बघत राहिला. कशी आहेस आर्या? मितेश आणि आर्या एका कॉफी हाऊसला बसले होते. ती मितेशला भेटायला आली होती. मी ठीक आहे, तुझे लिखाण काय म्हणते? चालू आहे, अजून बरंच बाकी आहे लिहायचं. मितेश म्हणा. मी समीरला भेटून आले. मितेश, काय म्हणत होता तो? मितेशने विचारले. ही स्टील लव्ह मी. मला पुन्हा एकदा विचार कर म्हणत होता. हो, मग तू काय सांगितलंस? मितेश, मी माझा निर्णय त्याला सांगितला. मला आता त्याच्यासोबत नाही राहायचं आहे. कसं असतं, सुरुवातीला सगळं छान आणि गुडी वाटते, पण नंतर जसजसं आपण एकमेकांच्या सहवासात आपण येतो तेव्हा मग काही गोष्टी या खटकायला लागतात, आर्या म्हणाली. आर्या, असं तर प्रत्येक माणूस हा काही अगदी परफेक्ट नसतो गं. काही गुणदोष प्रत्येकात असतात. प्रत्येकात एकमेकांना समजून घेत असतं पुढं जाणं, यालाच तर रिलेशन म्हणतात, समीर म्हणाला. मितेश म्हणाला. मितेश, तू एक रायटर आहेस, सो तू असा इमोशनल विचार करू शकतोस. तुला ते पटते, पण प्रॅक्टिकल जगात तसंच प्रॅक्टिकल जगावं लागतं, आर्या म्हणाली. यू मीन टू से, उद्या माझ्यात काही दोष दिसला तर तू माझ्याशी असलेलं नातं तोडून टाकणार, मितेशने विचारले. मितेश, अरे तुझ्या बाबतीत मी काही बोलले का? मी फक्त एक जनरल लॉजिक सांगितलं आहे, आर्या म्हणाली. आर्या, लॉजिक म्हणजेच आयुष्य नसते. खूप तडजोड आणि काही वेळा त्यागही करावा लागतो, तोही आपल्या जवळच्या माणसासाठी, मितेश म्हणाला. मितेश, मला माहीत आहे तू जो त्याग केला आहेस तुझ्या प्रेमाचा, आय ॲग्री, पण त्याने काय मिळवलेस तू? ती जुई तुझी आठवण पण काढत नसेल आता, आर्या म्हणाली. आर्या, त्याग मी माझ्या प्रेमासाठीच केला आहे, जुईसाठी केला, नाहीतर पळून जाऊन आम्ही लग्न करू शकलो असतो, मितेश म्हणाला. मग का नाही गेलात पळून, आर्याने विचारले. हेच आर्या, आमच्या प्रेमापेक्षा मला जुईच्या आईबाबांची काळजी होती. त्यांना जुईशिवाय दुसरं कोणीही नाही आयुष्यात त्यांच्या. मितेश, आपण इतक्या दिवसांनी भेटतो आहोत आणि तू कसला टॉपिक घेऊन बसला आहेस, आर्या त्याला म्हणाली. ओके, आय एम सॉरी, चल आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ, मितेश म्हणाला. चल म्हणत आर्या उठली. मग दोघेही सिंहगडाकडे निघाले.
मितेशची बाईक होती, ती एका बाजूला पार्क केली आणि दोघेही हातात हात घालून चालत राहिले. तिथे सगळीकडे त्यांच्यासारखेच कपल फिरायला आले होते. सिंहगडावरती एके ठिकाणी ते दोघे सावली बघून बसले. मितेशने आर्याला आपल्या मिठीत घेतले होते. तिचा हात हातात घेत तो म्हणाला, आर्या, डू यू रिअली लव्ह मी? त्याने विचारले. असे का विचारतोस मितेश? प्रेम आहे म्हणून आज कोल्हापूरहून तुला भेटायला आले ना? आर्या, मला तुला गमवायचं नाही गं. माझ्याकडे सगळं काही आहे, पण प्रेम करणारं आपलं माझं असं कोणीच नव्हते. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि पुन्हा मी जगू लागलो. मितेश म्हणाला. मितेश, आय एम विथ यू ऑलवेज, आर्या म्हणाली. त्याने मग आर्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तिचे एक दीर्घ चुंबन घेतले. आर्या त्याच्या मिठीत अजूनच सामावत जात होती. दिवसभर दोघे एकमेकांसोबत होते. खूप फिरले, मग संध्याकाळी परत आले. आर्या, तू कुठे उतरली आहेस? मितेशने घरी निघताना तिला विचारले. माझ्या मैत्रिणीकडे मी राहणार आहे, आर्या म्हणाली. आर्या, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. असं पण उद्या तू परत जाणार आहेस ना? तुझी इच्छा असेल तर. आय डोंट फोर्स यू. आर्यालाही त्याचा सहवास हवा होता. त्याच्यासोबत जितका वेळ घालवायला मिळेल तितका तिलाही हवा होता. तेव्हा ती म्हणाली, मितेश, कुठे जायचे सांग, मी येते. लाजतच आर्या म्हणाली. छानसं हॉटेल बघतो मी. ओके, तोही हसत म्हणाला. आर्या आणि मितेश मग एका हॉटेलमध्ये आले. रात्री त्यांनी ड्रिंक घेतली आणि डिनर केले. मितेश आर्याच्या मांडीवर डोके ठेवून पडला होता. आर्या त्याच्या केसांमधून आपला हात फिरवत होती. रूममध्ये म्युझिक सिस्टम सुरू होते आणि सुंदर असं गाणं लागले होते. मेरा दर्पण अखिया तेरी, तुझको तरसे रतिया मेरी, जीना मुझको रास आने लगा, जब से चहकी बतिया तेरी. ते एक मस्त असं गाणं लागलं होतं आणि मितेश आर्याच्या नजरेत हरवला होता. त्याने तिला आपल्याकडे ओढले आणि तिला किस केले. आर्या त्याच्या स्पर्शाने रोमांचित झाली. त्यात गाण्याचे बोल मनावर गारूड करत होते. रसिया ये तेरा हुआ, तूने जीना मोह लिया, रसिया ने तेरा है जो वही तुझे सौंप दिया. तर दोघेही एकमेकांना स्पर्श करत राहिले. प्रणयाच्या सागरामध्ये मग ते परत एकदा चिंब भिजू लागले. सकाळी आर्या लवकर उठून तिने आपले आवरून घेतले. मितेश अजूनही झोपला होता. त्याच्या अंगावर फक्त पॅन्ट होती. शर्ट नसल्याने त्याची कसदार शरीरयष्टी खूप आकर्षक दिसत होती. आर्या भान हरपून त्याच्याकडेच बघत होती. झोपेत मितेश खूप गोड आणि निरागस दिसत होता. आर्या त्याच्याजवळ बसली आणि त्याच्या छातीवर तिने आपले ओठ टेकवले. तिच्या स्पर्शाने मितेशला जाग आली. आर्या, तुझे आवरले, पण तू खरंच जाणार आहेस का? हो मितेश, आता जाते, पण पुन्हा येईन ना. आय मिस यू. मितेश मग उठून बसला आणि तिला त्याने आपल्या मिठीत घट्ट पकडून ठेवले. आर्या, आय मिस यू लॉट. मितेश, आय लव्ह यू टू म्हणत आर्याने त्याला परत पुन्हा एकदा त्याचा डीप किस घेतला. मितेश, आता मी जाते, पण पुन्हा येईन ना. आय मिस यू टू. मितेश मग उठून बसला आणि तिला आपल्या त्याने मिठीत घेतले. आर्या कोल्हापूरला आली. मितेश पुण्यात भेटून ती पुन्हा कोल्हापूरला आली आणि लगेच तिला एका टूर कंपनीमध्ये जॉबही लागला. तिला असाच जॉब हवा होता. तिला जगभर फिरायचे होते, मनसोक्त जगायचे होते. मितेशलाही तिने कॉल करून जॉब मिळाल्याचे सांगितले. तोही खुश झाला. मितेश त्याच्या स्टोरीमध्ये मग्न होता. इतरही त्याचे कामे चालूच होते. आर्या नवीन जॉबमध्ये खूप खुश होती. छोट्या मोठ्या ट्रिपवरती जाऊन आली होती. वेळ मिळेल तसा मितेशला कॉल मेसेज करत असे. भेटणे मात्र त्यांचे कमी झाले होते. एक दिवस आर्याला समजले की ती प्रेग्नंट आहे. तिला हा अनपेक्षित असा धक्का होता. अजून डिवोर्स नाही झाला आणि हे काय होऊन बसले, हा विचार करत होती. आता 2 महिने झाले होते. मितेशला शेवटचे तेव्हाच तर भेटली होती. हे मूल अर्थातच तिला नको होते. आता कुठे करिअर सुरू झाले होते तिचे. ही गोष्ट मितेशला सांगणे भाग होते. तिने त्याला कॉल केला. हाय आर्या, कशी आहेस बोल, आणि नवीन जॉब कसा आहे तुझा? मितेशने विचारले. जॉब छान आहे, पण मितेश मला एक गोष्ट सांगायची आहे. बोल ना मग, काय आहे? एनी प्रॉब्लेम? मितेशने विचारले. मितेश, आय एम प्रेग्नंट. ओह, मग तू काय ठरवलंस आता? मितेशने विचारले. मितेश,
अजून माझा डिवोर्स मिळायला 1-2 महिने बाकी आहेत. आर्या, आपण लगेच लग्न करूयात, मात्र आत्ताच कोणाला नको सांगूया. काय वाटते तुला? मितेश म्हणाला. नाही मितेश, असं कसं लग्न करणार आपण? आर्या, तेच, आपण गपचूप कोर्ट मॅरेज करू आणि 2 महिन्यांनी सगळ्यांना सांगू, मग काय अडचण आहे? मितेश म्हणाला. मितेश, तुला समजते का? तू काय बोलतोस? अरे आत्ता कुठे मला जॉब मिळाला आहे आणि लगेच मी लग्नात अडकू? आर्या म्हणाली. आर्या, जॉब तर तुला इथे पुण्यातही मिळेल ना, आणि मी बोललो तसे तुला हवा तो जॉब कर, बिझनेस कर, आय डोंट माइंड. मितेश म्हणाला. मितेश, सध्या तर मला कशातच अडकायचं नाही आहे. जरा मला निवांत जगू दे. नको ते लचांड मागे नाही लावून घेणार मी. आर्या म्हणाली. तू ठरवले आहेसच तर मग मला का सांगतेस? तुला जे हवे ते कर. मी कोण तुझा तुला काही सांगणारा? मितेशला आता तिचा राग आला होता. ते तर मी करणारच आहे मितेश. आय डोंट वॉन्ट दिस बेबी नाऊ. आर्या म्हणाली. बाय म्हणत त्याने मग कॉल कट केला. मितेश डोक्याला हात लावून बसला. मी आर्याशी रिलेशन ठेवून चूक तर केली नाही ना? तिच्या बोलण्यावर हेच समजते की तिचं फक्त आणि फक्त स्वतःवर प्रेम आहे. कोणाला काय वाटते याच्याशी तिला काहीही देणं घेणं नसते. पण मी प्रेम करतो तिच्यावर, अगदी जीवापाड. मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय. मितेश मनातच हा विचार करत राहिला. आर्याने लगेचच दुसऱ्या दिवशी एका हॉस्पिटलची अपॉइंटमेंट घेतली होती. हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिने अबॉर्शन करून घेतले. 4 दिवस तिने सुट्टी घेतली होती. घरात तिने तब्येत टेकण्याचे सांगितले होते. या दिवसात तिने मितेशला एकही मेसेज केला नव्हता. मात्र मितेशने तिची चौकशी केली होती तरी तिने त्याला रिप्लाय दिला नव्हता. मितेशने स्वतःहून मग आर्याला कॉल केला. मग तिला बोलणे भागच होते म्हणून तिने तो कॉल घेतला. आर्या, कशी आहेस? रागवली आहेस का माझ्यावर? मितेशनीच विचारले. मी ठीक आहे, नाही रागावले. ते मूड नव्हता ना, सो नो मेसेज. आय एम सॉरी मितेश. इट्स ओके. जॉबला जातेस ना? मितेशने विचारले. हो, उद्यापासून जाणार आहे. आर्याला जाणवले की मितेश किती साधा सरळ मुलगा आहे. तिच्यावर त्याने चिडचिडही केली नाही की ॲबॉर्शनसाठी नकारही दर्शवला नाही. ते बाळ त्याचंही होतेच ना. पण एका शब्दानेही त्याने तिला दुखावले नाही. मितेश, तुझे काम कसे सुरू आहे? तिने विचारले. सुरू आहे, पण काही लिहायला मूड होत नाही. मितेश म्हणाला. मितेश, आपण भेटूया? आर्याने विचारले. आर्या, माझ्या मनातलं बोललीस. मी येऊ का तिकडे? नको, मीच येते पुण्याला आणि वकिलांना पण भेटते. आर्या म्हणाली. ओके, सांग मग कधी येतेस तू? हो सांगते, बाय, टेक केअर म्हणत आर्याने फोन ठेवून दिला. आर्या भेटणार म्हणून मितेश खुश झाला. असाच होता तो, हळवा, मनापासून प्रेम करणारा, तिच्या सुखात सुख मानणारा आणि दुःखात दुःख मानणारा. असे लोक खूपच इमोशनल असतात. मग पुढे जाऊन यांना काही त्रास झाला तर ते त्यांना सहन होत नसते. 2 दिवसांनी आर्याचा मेसेज आला की ती पुण्याला यायला निघालेली आहे, दुपारपर्यंत पोहोचेल. मितेशने तिला एकत्र लंच करू असा मेसेज केला. आर्या दुपारी आली पुण्यामध्ये. मितेश तिला घ्यायला आला होता. कारमध्ये बसत आर्याने विचारले. कसा आहेस मितेश? एकदम छान. तू आलीस ना आता? सो वेडा आहेस तू मितेश. प्रेमात इतकं पण झोपून देऊ नये स्वतःला. आर्या म्हणाली. मी असाच आहे, वेडा तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. तू नसशील ना माझ्या आयुष्यात आर्या, तर मी खरंच वेडा होईन. काहीही बोलू नकोस मितेश. आर्या म्हणाली. आर्या, हे खरं आहे. तुझ्याशिवाय मी आता माझ्या आयुष्याची कल्पनासुद्धा करत नाही. गाडी चालवत तो बोलत होता. एका ठिकाणी मग आर्या म्हणाली. मितेश, इकडे बाजूला कार थांबव ना जरा. का गं, काही घ्यायचं आहे का? पण इथे तर काही शॉप नाही आहेत, सुनसान आहे इथे तर सगळं. त्याने कार थांबवली होती. मितेश, काही घ्यायचं नाही तर द्यायचे होते तुला. आर्या म्हणाली. काय द्यायचे होते? मितेशने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिला विचारले. तसं आर्याने त्याला आपल्या जवळ ओढले आणि त्याच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये कैद केले. मग दोघेही एकमेकांना पॅशनेटली किस करत राहिले. आर्या मग 2 दिवस तेव्हा पुण्यात राहून वकिलांना भेटून कोल्हापूरला परत गेली. तिला लवकरच घटस्फोट मिळणार होता. मग खऱ्या अर्थाने ती मुक्त जगणार होती. जॉबला लागून तिला महिना झाला होता. एका मोठ्या टूरसाठी ती सिमला मनालीला जाणार होती. मितेशला तिने कॉल करून तसे सांगितले. तो खुश झाला. तिच्या मनासारखे तिला जगायला मिळत होते. टुरिस्ट घेऊन आर्या आणि तिचे सहकारी निघाले.
नंदिनी तिची कलिग होती. तिला आर्याबद्दल सगळं काही माहिती होते. तिने मितेशचे फोटोही दाखवले होते. नंदिनी आर्याला म्हणाली की मितेश खरंच छान आहे. इतका प्रेम करणारा आणि समजून घेणारा पार्टनर मुश्किलीने मिळतो. त्याच्यापासून कधीच दूर जाऊ नकोस आर्या, नंदिनी आर्याला म्हणाली. आर्याला नंदिनीचे बोलणे ऐकून खूप छान वाटले. आता महिनाभर ती टूरसोबत होती. 8-15 दिवसांनी तिचा मेसेज मितेशला यायचा. कधी कॉल लागायचा, कधी लागत नसायचा. आर्यासोबत मितेशचे मनासारखे बोलणे होतच नव्हते. त्यामुळे त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा एकमेकांना क्वालिटी टाईम देणे हे गरजेचे असते. हे आर्याच्या गावीही नव्हते. मितेशचे 10-12 मेसेज आल्यानंतर ती एखादा मेसेज करत असे. कामात बिझी आहे, कंटाळा आला आहे, इतकेच ती बोलत असे. मितेश तरीही शांतच होता. तिला समजून घेत होता. इकडे आर्या तिच्या कामात मग्न होती, पूर्ण रमली होती. सतत प्रवास आणि भटकंती हे तिच्या आवडीचं काम होते. त्यापुढे तिला इतर गोष्टी गौण नव्हत्या. महिन्यानंतर तिने मितेशला कॉल केला. कसा आहेस मितेश? ठीक आहे, तू कशी आहेस? आता कुठे आहेस? मितेशने विचारले. मी छानच आहे. कालच आले घरी. खूप धमाल केली टोरो, मजा आली, आर्या म्हणाली. इतकेच मितेश बोला. काय मितेश, तुला नाही आवडले का? तिने विचारले. आर्या, तू आणि तुझा जॉब यातच तू रमली आहेस. माझा विचार तरी येतो का तुझ्या मनात? विचार काय करायचा मितेश, तू आहेस ना. पण सारखं ते आय लव्ह यू म्हणणं म्हणजे प्रेम असतं का? आर्या म्हणाली. तसे नाही आर्या, पण एखाद्याला इतकं पण गृहीत धरू नये. मितेश अगोदर तिच्या वागण्याने दुखावला होता. आपण एकमेकांच्या संपर्कात तरी असायला हवे ना. 1 महिन्याने तू बोलत आहेस. मेसेजला तर उत्तर द्यायला पण वेळ नव्हतं तुझ्याकडे, मितेश म्हणाला. मितेश, आता तू मला गृहीत धरतो आहेस ना. कॉल नाही, मेसेज नाही. मी फिरायला गेले नव्हते आणि तू का इतका पॉझिटिव्ह होतो आहेस? आर्या म्हणाली. बिकॉज आय लव्ह यू मॅडली आर्या. तुला समजत कसे नाही? मितेश, आपण नंतर बोलूया, असं म्हणत तिने मग कॉल कट केला. मितेश अजूनच अपसेट झाला. पण आर्याला आपण काही चुकीचं बोललो असं नाही वाटले, कारण तिचा स्वभावच तसा होता. ती फक्त स्वतःवर प्रेम करत होती. ती खोलवर कुठल्याच गोष्टीचा विचार करत नसे. दुसऱ्या दिवशी तिने मितेशला स्वतःहून गुड मॉर्निंगचा मेसेज केला. तिने तो पाहिला पण रिप्लाय नाही दिला. दुपारी तिने मितेशला मग मेसेज केला की ती दुसऱ्या टूरवर जात आहे असा. यावर मितेश काहीच बोलला नाही. एखाद्याची सहन करण्याची कॅपॅसिटी संपली की माणूस काहीच बोलत नाही, तसे काहीसे मितेशचे झाले होते. त्याला समजत नव्हते की आर्या अशी का वागते आहे. आर्या केरळला गेली होती. पुन्हा तिचे वागणे तसेच होते. मितेश तिला मेसेज करायचा पण ती ते बघून उत्तर देत नसे. मग त्याने तिला कॉल मेसेज करणे बंद केले. 15 दिवसांनी आर्याचा मेसेज आला की ती पुण्यात येणार आहे, तेव्हा भेटू. त्याने फक्त ओके असा रिप्लाय तिला केला. आर्या पुण्यात आली होती. दोघे वाढेश्वर हॉटेलला आले होते. एकमेकांसमोर बसले होते. तिने मितेशकडे पाहिले. त्याचा चेहरा अगदी मलूल, निस्तेज दिसत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. त्याची दाढीही वाढली होती. साधासा टी-शर्ट घालून तो आला होता. आर्या मात्र जशी होती तशी छानच दिसत होती. मितेशने विचारले, काय घेणार तू? कॉफी सांग फक्त, आर्या म्हणाली. आर्या, तुझ्या अशा वागण्याचा मी अर्थ काय लावू? मितेशने विचारले. मितेश, त्यासाठीच मी आज इथे तुला भेटायला आली आहे, आर्या म्हणाली. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. तर आर्या आणि मितेशच्या रिलेशनचं काय होतं आहे, त्यांच्या नात्यामध्ये पुढे काय ट्विस्ट येतात, काय घडतं हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, तरच पुढच्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. तरी कथा कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन भागासह. तोपर्यंत ऐकत राहा. साथ दे तू मला. धन्यवाद.